सो आता आलोय आम्ही इथे जस्ट असंच आहे हे बघ हे ना पाम बीचला आहे. आम्ही आता जात होतो इकडून तर म्हणलं की थोडंसं जाऊया इथे थोडं फोटो एकदम काढूया म्हणून मग आम्ही परत इथे थांबलो आलोय. कसं वाटलं तुला हे? खूपच मस्त वाटलं. मला तर मी तर इमॅजिनच नाही करू शकत की पप्पा एवढी भारी चॉईस आहे त्यांची पप्पांची. चलो आता त्यांचं फोटोशूट दोघांचं चालू झालंय मग आम्ही पण आमच्या दोघींचं फोटोशूट चालू करतो. इथे एकदम फोटो काढतो आणि मग निघतो. इथे ना हे कसं वाहतं पाणी चाललेलं आहे. काय हे नाला आहे ते नालाच असल्यासारखं आहे वाटतं. आणि कुठले हे नाल्यामधलं पाणी. सो इथे आलोय आता. मला तर भीती वाटते हे पोरं ना हे आगाव आहे. हा गंगा नदी सारखं अजिबात नाही. तुम्हाला गंगा नदी सारखं तुम्हाला वाटत असेल तर एक लाईक नक्की करा. ठीक आहे तुम्हाला कशाला वाटेल गंगा नदी ही. सो इथे असं पाणी आहे छान दिसतंय इकडे. पाम बीचला आहे आता एवढी वर्ष आहे पण आम्ही बघितलं नाही इथे. सो इथे आहे हे काय हे द थिंकर. कुठे गेले हे मध्ये एवढे स्टॅच्यू आहे हा इथे द थिंकर ओरिजिनल. थिंक अबाउट एन्व्हायरमेंट थिंक अबाउट द सिटी. तो थिंक करतोय तो विचार करतोय तो दादू. किती छान आहे मस्त आहे इकडे. काय झालं हे दाखव इकडे बघ अथर्वा. आम्ही आलोय आणि यायला मला वाटतंय 6:30 वाजलेत. आम्ही इकडे त्या पाम बीचच्या तिथेच खूप वेळ गेला आमचा जास्त. आणि मग नंतर फोटो रील शूट करणे तिथे जास्त वेळ झाला. स्वतः आलोय. चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे ना ब्लॉग तर तो खूप स्पेशल आहे. सेलिब्रेशन. आणि हे मी सारखं माझं लक्ष झालंय इथे की बाबा आता नवीन आहे तोपर्यंत जरा सारखं बघणार मी. येस मला घेतलंय हे म्हणून असं न्यू है मेरा ये. चलो बाय बाय. आता सगळ्यांना दाखवणार आहे बघा मी किती. नंतर सेलिब्रेशन कसं करणार आहे ते मी दाखवते. ह्यांचं चाललंय बरंच काय प्लॅनिंग चालू आहे. असं करायचं तसं करायचं पण कुठे बाहेर जायला मिळत नाहीये जमत नाहीये. सो घरच्या घरीच आपलं सेलिब्रेशन करून मग आपलं हे करायचं. कारण की ऑलरेडी आता इतका सगळा खूप खर्च झाला असेल. मे बी मला काय झालं इथे. सो ऑलरेडी एवढं आता हे झालेलं आहे खर्च झाला आहे. त्यामुळे आता उगाचच नको खर्च असं म्हणते मी. कुठे जायला नको. त्यामुळे जसं आहे तसं आपल्या घरच्या घरी हे करू मस्त डे टू डे रुटीनमध्ये. चलो बाय बाय.